हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत डाळ तांदळाचा मऊ लुसलुशीत सॉफ्ट असा स्पॉन्जी ढोकळा. या स्पॉन्जवरूनच बघू शकता तुम्ही किती सुंदर असा याला स्पॉन्ज आलेला आहे आणि मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर इथे राशनचे तांदूळ घेतलेले आहे 2 वाट्या आणि इथे उडदाची डाळ जी आहे ती थोडीशी घेतली आहे, अर्धीला अर्धी म्हणजे पाव वाटी. आणि 1 वाटी इथे चणा डाळ घेतलेली आहे. एकदम 2-3 साहित्यामध्ये आपल्याला हा ढोकळा तयार करायचा आहे. इन्स्टंट ढोकळ्यापेक्षाही खूप छान अशी चव ह्या डाळ तांदळाच्या ढोकळ्याला येते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर संपूर्ण मी हे धान्य जे आहे ते धुवून घेतलेले आहे, डाळ तांदूळ वगैरे. आणि आता याला पाणी टाकून भिजत ठेवलेलं आहे. 5-6 तास भिजत घालायचं. जर सकाळी धुवून ठेवले तांदूळ तर संध्याकाळी वाटण करायचं आहे. तर बघा आता 5 वाजता मी इथे तांदूळ हे डाळ वगैरे सगळं भिजलेली आहे. तर यांना हे जे पाणी काढून घ्यायचं आहे आणि याचं आपण वाटण तयार करून घ्या, म्हणजे वाटून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर थोडं करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. पाणी टाकून चांगलं असं प्लेन करून घ्यायचं आहे. असं गरमरीत वगैरे ठेवायचं नाही, बारीकच करायचं आहे प्लेन, म्हणजे छान अशी जाडी येते. तर 2 बॅच करून घेतल्या मी. आणि आता तिसऱ्या बॅचमध्ये बघा दुसरी पण बॅच अशी तिसऱ्या बॅचमध्ये मी इथं लसूण, हिरवी मिरची वगैरे टाकून घेणार आहे. हिरव्या मिरच्या घेतल्या 7-8 आणि थोडंसं दही घालायचं आहे 1 ते 1.5 चम्मच. जास्त घालायचं नाही, जास्त आंबट करायचं नाही, नाहीतर ढोकळा चांगला लागत नाही खूप आंबट. आणि 1 चमचा इथे जिरे टाकलेलं आहे आणि सोबतच चवीला मीठ घालायचं. जेवढं मीठ चवीला लागते आपल्याला या ढोकळ्याला तेवढंच इथे घालून घेतं एका वेळेस. आणि ते सुद्धा वाटण असं मस्त बारीक करून आता या वाटणामध्ये टाकून घेतलेलं आहे संपूर्ण. तर बघा आपलं हे वाटण इथे तयार झालेलं आहे. बघा इतकं असं पातळ ठेवायचं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि आता हे सायंकाळी झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आता बघा मस्त असं फर्मेंट झालेलं आहे, खूप छान असा फुललेला आहे, जाळी आलेली आहे या मिश्रणाला, वाटणाला. तर थोडीशी मी इथे हळद घालत आहे, कलर चांगला येतो हळदीने. तर हळद घालून घ्यायची आणि चांगला मिक्स करायचं आहे, नाहीतर मग अशी ते लालसर असं दिसतं ढोकळ्यावर कलर. तर व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे काही दिसत नाही. तर आता जेवढा ढोकळा तुम्हाला प्लेटमध्ये लावायचा आहे किंवा ढोकळा पत्रात लावायचा आहे तेवढाच ढोकळा एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे, ढोकळ्याचं बॅटर. आणि बघा थोडंसं इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे, अगदी थोडंसंच घेतलेला आहे. तोही टाटाचा जो पाऊच मिळतो त्याच्यातला घ्यायचा आहे. असं खुल्ला सोडा वापरायचा नाही, नाहीतर चांगला स्पॉन्ज येत नाही. तर ते थोडंसं 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे त्या सोड्यावर आणि चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. बघा लवकरच असं याला असं हलका झालेला आहे पीठ. आणि आता ह्या ज्या ताटीला मी ते तेल लावून घेतलं आहे आणि बघा हे इथे पाणी ठेवलं आहे उकळायचं आहे पाणी, पण मी लगेच ठेवून दिलं. तर पाणी उकळल्यावरच ठेवायचं आहे, पण मी असंच ठेवून दिलं आहे. आणि आता बघा वाफ जाऊ नये म्हणून बाहेर मोठ्या गॅसवर 15 ते 20 मिनिट आपला ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनिट मोठ्या गॅसवर आणि 5 मिनिट छोट्या गॅसवर, असा 20 मिनिट ढोकळा शिजवून घेतलेला आहे. तर सुरी इथे टाकून बघत आहे, तर सुरी क्लीन निघत आहे, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो परफेक्ट शिजलेला आहे. तर गॅस बंद करून घेतलेला आहे मी इथे. आणि आता मी इथे तडका लावून घ्यायचा आहे. तर थोडंसं इथे तेल घ्यायचं आहे, थोडीशी मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. तुम्हाला तीळ वगैरे घालायचं असेल तर ते सुद्धा टाकू शकता. आणि चांगलं याला होऊ द्यायचं आहे मिरची वगैरे. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये बघा पाणी थोडंसंच टाकायचं आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आपल्या जे ढोकळा किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर मी इथे 2 प्लेट ढोकळा शिजवून घेतलेला होता, तर त्या हिशोबाने मी इथे थोडंसं पाणी इथे जास्तच टाकत आहे. तर आणि थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे मी. त्या साखरेचा थोडंसं स्किप झालेलं आहे, 2 ते 3 चम्मच मी इथे साखरसुद्धा टाकून घेतली आहे, म्हणजे थोडंसं आंबट गोड आणि तिखट असं चव येईल. तर बघा थोडंसं वरून थोडंसं खोबराकीसुद्धा टाकून घेते, म्हणजे दिसायला छान दिसेल. आणि आता सुरीने असं कापून घेत आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये इथे ढोकळ्याचे पीस कट करून घ्यायचे आहे. अगदी सहज सोपा, म्हणजे निघते पटकन आणि स्पॉन्जी झालेला आहे मस्त. बघा एकदम थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा जो आहे तो कापून घ्यायचा आहे. बघा मस्त असं क्लीन निघालेलं आहे, एकदमच चिपकलंसुद्धा नाही आहे प्लेटला. बघा किती छान अशी जाडी आलेली आहे आणि मस्त असा सॉफ्ट असा स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा. तर इन्स्टंट ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा पौष्टिकही होतो आणि खायलाही चांगली चव लागते आणि अजिबात असं बेसनची चव वगैरे लागत नाही. याला खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारचा ढोकळा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.